हॅलो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, संजय गांधी निराधार योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटतो याची उत्सुकता, आतुरता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लागलेली होती. ती आता उत्सुकता आहे थांबवा आणि तुमच्या अकाउंटला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येणाऱ्या या दिवशी जमा होणार म्हणजे होणार अशी तारीख फिक्स झालेली आहे. मी कुठे मिळाले आहे सगळं सबूत सहित दाखवतोय. सोबतच कोणत्या लाभार्थ्यांना 1500 मिळणार आहे, कोणत्या लाभार्थ्यांना 2500 मिळणार आहे, कोणत्या लाभार्थ्यांना 3500 मिळणार आहे, सगळी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा. बघा, जे वेबसाईट आहे कोणती, sas.mahait.org, या वेबसाईटला जर तुम्ही गेला तर तुम्हाला अशा पद्धतीचा तिथे काय दिसतो, मेसेज दिसतो आणि तो मेसेज काय दिलेला आहे, आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 18 नोव्हेंबर म्हणजे कालपासनं रोजी दुपारी 2 वाजल्यापासून तर 20 नोव्हेंबर पर्यंत म्हणजे आजपर्यंत 3 वाजेपर्यंत काय होईल, पोर्टल वरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून म्हणजे 18 ते 20 या कालावधीमध्ये काय होणार आहे, वितरणाची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाणार आहे. सदर कालावधीमध्ये पोर्टल सक्रिय राहणार नाही. म्हणजेच काय, तुम्हाला 21 तारखेला म्हणजेच 21 नोव्हेंबरला तुमच्या प्रत्येक लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केले जाणार आहे. तर बघा, ही खुश खबर मी तुम्हाला दिलेली आहे. अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी मी दिलेली आहे. आता बघा, कोणत्या भावांना, मैत्रिणींना आणि लाभार्थ्यांना कसे पैसे भेटणार आहे हे तुम्हाला सांगतोय. सर्वात महत्वाची अपडेट आहे, जे अपंग बांधव आहेत यांना नोव्हेंबर महिन्याचा किती मिळणार आहे, किती पैसे मिळणार आहे, 2500 रुपये भेटणार आहे. पहिला मुद्दा क्लिअर झाला. जे अपंग बांधव नाहीयेत, जे अपंग बांधव नाहीयेत त्यांना किती मिळणार आहे, 1500 रुपये. मग या निराधार योजनामध्ये कोणत्या कोणत्या योजना येतात, हाही प्रश्न अनेक लाभार्थ्यांना लागलेला असेल. तर याच्यामध्ये श्रावणबाळ योजना आहे, संजय गांधी निराधार योजना आहेत, याच्यामध्ये इंदिरा गांधी निराधार योजना आहेत. हे सगळे जे योजना आहेत, या योजनेमध्ये पात्र असलेल्या लाभार्थ्यांना जे अपंग आहेत त्यांना 2500 मिळतील, जे अपंग नाही त्यांना 1500 मिळतील. पण मागच्या महिन्यामध्ये, ऑक्टोबर महिन्यामध्ये, जे काही अपंग बांधव होते, बरोबर, यांना फक्त 1500 रुपये आलेले होते. फक्त 1500 रुपये आले होते. काही बांधव होते त्यांना फक्त 1500 आलेले. मग काय झालं, जे 1000 रुपये वाढायला पाहिजे होते ते आलेच नव्हते. तर म्हणून ज्या ज्या बांधवांना, जे जे लाभार्थी होते अपंग, ज्या बांधवांना मागच्या महिन्यामध्ये 1500 रुपये आले होते, त्या बांधवांना किती मिळणार आहे या महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये 3500 रुपये भेटणार आहे. तर तुमच्यापैकी असं कोणी होतं का, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्या बांधवांना, ज्या लाभार्थ्यांना मागच्या महिन्यामध्ये फक्त 1500 भेटलेले होते, तर जे वरचे 1000 रुपये आहेत ते या महिन्यामध्ये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. जे अपंग आहे त्यांना 2500 रुपये, जे अपंग नाही त्यांना 1500 रुपये. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की महाराष्ट्रातील सगळ्याच तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत पोहोचवा किंवा जे निराधार योजनेचे लाभार्थी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कधी भेटणार आहे, 21 तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. आणि किती, काही भावांच्या किंवा लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये, काही भावांच्या अकाउंटमध्ये 2500 रुपये आणि काही भावांच्या किंवा मैत्रिणींच्या किंवा निराधार योजनेचे लाभार्थी यांच्याकडे 3500 रुपये जमा केले जाणार आहेत. तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.